तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र अखेर आज काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। समाजसेवेला आपलं संपूर्ण आयुष्य वाहणारे असे बाबा आढाव यांचं निधन झाले। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देतील। मंदार, शोधक परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते नेते म्हणून बाबा आढाव ओळखले जातील। श्रमिकांसाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं। मग रिक्षावाले असतील, मोलकरणी असतील किंवा हमाल असतील, या सगळ्यांच्या संघटना त्यांनी बांधल्या। हमाल पंचायत असेल, रिक्षा पंचायत असेल, मोलकरणींची संघटना असेल, या सगळ्या श्रमिकांच्या लढ्याला त्यांनी संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला आणि श्वासाच्या अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले, लढत राहिले। एक गाव एक पानवटा या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जाती निर्मूलनाची चळवळ देखील त्यांनी पुढे चालवली। गाव पातळीवरती जे जातीभेद त्यावेळी होते ते दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी जसं म्हटलं, अखेरच्या क्षणापर्यंत ते कार्यरत राहिले। गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरनी ग्रस्त होते, मात्र तरी देखील सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचं काम करणं सुरू होतं, त्यांचा वावर सुरू होता। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलेलं होतं आणि अखेर आज 8:25 संध्याकाळी त्यांचं निधन झालेलं आहे। डॉक्टरांनी तसं जाहीर केलेलं आहे। पुढं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार कधी होतील हे त्यांचे जे स्वकीय आहेत, त्यांच्यासोबत काम करणारे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते थोड्या वेळामध्ये कळवतील। यामिनी, अगदी मंदार, तुम्ही म्हणालात तशा ज्या श्रमिकांच्या वेगवेगळ्या संघटना त्यांनी स्थापन केलेल्या होत्या, त्यामध्ये काही मोलकरणींची संघटना असेल किंवा हमाल पंचायतीसारखी संघटना असेल, जे रिक्षा चालवतात त्यांच्या युनियन खरं तर आपण बघतो, पण त्यांच्या देखील संघटनांची बांधणी त्यांनी केली। श्रमिकांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कार्यरत राहिलेले होते। त्यांना एकत्रितपणे आणण्याचा खरं तर त्यांचा प्रयत्न होता। त्यांच्या याच पंचायतीच्या विषयीची अधिकची काही माहिती तुम्ही देऊ शकता का? ती कल्पना त्यांनी कधीपासून खरं तर राबवलेली होती? डॉक्टर बाबा आढाव हे तर खरं तर महात्मा फुले यांचे वैचारिक वारसदार, आणि नुसते वैचारिक वारसदार नाही तर क्रियाशील वारसदार। महात्मा फुलेंनी जसं श्रमिकांसाठी कार्य केलं, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, त्याच मार्गावरती बाबा आढाव यांनी चालण्याचा प्रयत्न केला। आपण जसं पाहिलं की महात्मा फुलेंनी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे श्रमिक आहेत किंवा ज्या त्यावेळी जे त्यांना नाकारलं जात होतं, अशा लोकांना एकत्र करण्याचा, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर बाबा आढाव सुरुवातीला जाती निर्मूलनाच्या चळवळीमध्ये होते। ती चळवळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातून रोजच्या आयुष्यातून जाती भेदाभेद हे दूर झालेत हे जाणवल्यानंतर समाजातले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं आणि 60च्या दशकापासून त्यांनी या सगळ्या कामाला सुरुवात केली। आणि काम जसं जसं त्यांचं पुढे गेलं तसं त्यांना जाणवलं की रिक्षावाल्यांचे हे प्रश्न आहेत, मोलकरणींचे हे प्रश्न आहेत, मोलकरणींची देखील संघटना बांधली जाऊ शकते, मोलकरणींचे देखील काही अधिकार असू शकतात, मोलकरणींना देखील आठवड्याची सुट्टी मिळवण्याचा अधिकार असू शकतो। या सगळ्या गोष्टी बाबा आढाव यांच्यामुळे समोर आल्या। हमालांचे देखील काही अधिकार असू शकतात, हमालांना देखील किमान वेतनाचा अधिकार आहे किंवा त्यांना देखील जेवणासाठी सुट्टी मिळवण्याचा अधिकार आहे। या सगळ्या गोष्टी बाबा आढाव यांच्यामुळे समोर आल्या। स्वतः डॉक्टर असून देखील बाबा आढाव या श्रमिकांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिले। त्यांच्यासाठी त्यांनी संघटन बांधलं आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यभर अहिंसेच्या मार्गाने त्यांनी हे सगळं कार्य केलं। अनेक आंदोलनं त्यांनी केली। त्यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचं आंदोलन झालं, हमालांचं आंदोलन झालं, इतर सगळी आंदोलन झाली, मात्र आंदोलनामध्ये कधीही हिंसा पाहायला मिळाली नाही। ही खूप मोठी गोष्ट बाबा आढाव यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। जे काही कार्य त्यांनी केलं गांधीवादी होते, महात्मा फुलेंच्या विचारांचे मी जसं म्हटलं तसं सक्रिय वारसदार होते आणि ते आयुष्य त्यांनी आयुष्यभर त्याच सचोटीने जपलं। यामिनी, अगदी
मंदार, ज्या पद्धतीची अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनं केली, खरं तर अनेक वेळा त्यांना देखील तुरुंगवास भोगावा लागल्याची काही उदाहरणं आपल्याला लक्षात येतात. मात्र तरीसुद्धा आपलं कार्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सुरू ठेवलं. जसं तुम्ही माहिती देत होता, त्यांची प्रकृती जेव्हा बिघडली तेव्हा शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. त्याविषयी काही सांगू शकाल? खरं तर बाबा आढाव यांना कॅन्सर 4 वर्षांपूर्वी डिटेक्ट झाला. त्यांना कॅन्सर असल्याचं 4 वर्षांपूर्वी समोर आलं. त्यानंतर इतर कोणतीही व्यक्ती खचून गेली असती. मात्र त्यानंतर देखील बाबा आढाव यांनी एक ना अनेक आंदोलनं केली. शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये काही गडबडी आहेत, गोंधळ आहे असं म्हणून त्यांनी मागील वर्षी याच कालावधीमध्ये पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीपर्यंत अगदी पुण्यातील काउन्सिल हॉलच्या समोर देखील ते आंदोलनाला बसलेले होते. त्यामुळं अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते सक्रिय होते. कॅन्सरच्या बाबतीत जेव्हा विषय काढला जायचा तेव्हा ते विषय उडवून लावायचे, त्याबद्दल ते बोलायचे नाहीत आणि इतरांनाही बोलू द्यायचे नाहीत. काम करणं हा त्यांचा स्थायीभाव होता. तो अखेरपर्यंत त्यांनी जपला. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मात्र या 95 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते कुठं खचून कुठे किंवा निराश होऊन कुठे बसले आहेत असं दिसलं नाही. सतत आंदोलनं, सतत निदर्शनं, सतत चळवळी हा त्यांचा स्थायीभाव होता आणि अनेक वेळा स्पष्टपणे भूमिका घेण्यासाठी देखील ते ओळखले गेले. अनेकदा त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीयदृष्ट्या करेक्ट नसेल, पण त्यांनी त्यांची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेवरती ते ठाम राहिले. यासाठी देखील डॉक्टर बाबा आढाव हे ओळखले जातील. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये ते सतत सक्रिय राहिले आणि त्यांच्या सोबत जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना प्रोत्साहित करत राहिले. आपल्या कामाच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे काम करतोय या पद्धतीनं एका अर्थाने त्यांनी वस्तुपाठ घालून दिला. यामिनी. अगदी. मंदार, तुम्ही जी माहिती आता देत होतात, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बाबा आढाव यांनी या परिवर्तनवादी चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी ईव्हीएमच्या विरोधात खरं तर विरोधक आक्रमक झालेले होते. ज्या पद्धतीचं सगळं वातावरण निवडणुकांमध्ये बघायला मिळालं होतं, पैशांचा वापर केला जात होता, त्यावेळेला बाबा आढाव हे 94 वर्षाचे होते आणि त्यांनी स्वतः सक्रियपणे सहभाग घेतलेला होता. त्यानंतर सरकारमधल्या प्रतिनिधींना त्यांना जाऊन भेटावं लागलं, त्यांच्याशी चर्चा करावी लागली होती. यामिनी, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि विरोधक एका अर्थाने गारद झाले. विरोधकांना आवाज करण्याचे देखील त्राण उरले नाहीत आणि अशा वेळी बाबा आढाव पुढे आले आणि त्यांनी एकूण या निवडणूक प्रक्रियेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. प्रश्न उपस्थित करून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी ते आंदोलनाला बसले. पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर एक एक करून विरोधक त्या आंदोलनाच्या ठिकाणी जाताना आपण पाहिलं. मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्षाची इतर नेते मंडळी असतील आणि त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरती जे प्रश्न उपस्थित केले होते तेच आपण मागील वर्षभरामध्ये राहुल गांधी असतील किंवा इतर विरोधी पक्षनेते असतील पुढे नेत्यांना पाहिलं. तर हे बाबा आढाव होते. यानंतर देखील त्यांनी अनेक आंदोलनं या वर्षभरामध्ये केलेली आहेत. बरोबर. मंदार, तुमच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे. काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत अनिसच्या मुक्ता दाभोळकर आहेत. मुक्ताजी, एक मोठी हानी खरं तर आपण म्हणूया परिवर्तनवादी चळवळीमधले जे अग्रणी होते, जे सातत्यानं काम करत होते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत, बाबा आढाव यांचं निधन झालंय. हो, ही खरंच परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. एक मोठा कालखंड बघितलेले आणि परिवर्तनवादी चळवळीच्या एक वेगळ्या आयामांशी सतत संपर्कात राहिलेले, संबंधित राहिलेले असे डॉक्टर बाबा आढाव आपल्यात नसणं ही निश्चित मोठी हानी आहे. मला असं वाटतं की असंघटित कष्टकऱ्यांसाठी हमाल पंचायत असेल, रिक्षा पंचायत असेल, अशा असंघटित कष्टकरी समुदायासाठी त्यांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कामाच्या रूपानं ते सतत आपल्या सोबत राहतील. एक गाव एक पाणवठा यासाठी त्यांनी केलेल्या कामामध्ये कामाचाही महाराष्ट्रावर एक वेगळा ठसा आहे. मला आठवतं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुरुवातीच्या काळात अनिसच्या सगळ्या बैठका ज्या मोठ्या असायच्या त्या हमाल पंचायतीमध्ये
हमाल पंचायतीच्या कार्यालयात व्हायच्या आणि हम्म. तिथे कष्टाची भाकर मिळायची. ते जेवण असायचं दुपारच्या वेळेला आणि दिवसभर त्या हॉलमध्ये या बैठका व्हायच्या. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी देखील डॉक्टर बाबा आढावांचं जवळचं नातं होतं. शीलाताई आणि त्यांची दोन्ही मुलं अंबर आणि असीम यांच्या दुःखामध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या दुःखामध्ये मी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व सहभागी आहोत. अगदी. मुक्ताजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालेलं आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांना एबीपी माझातर्फे देखील विनम्र आदरांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.